खरं तर संपूर्ण मुंबईची तुम्ही माहिती याच्यामध्ये घेतलेली आहे. मुंबई महापालिकेत आता मी संपूर्ण माहिती घ्यायला जातोय. इथे राज्याची माहिती घेतलेली आहे आणि यामध्ये कोस्टल जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये आता ऑरेंज अलर्ट आहे, पाऊस पडतोय आणि एक जळगावमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. बाकी सगळीकडे सगळं नियंत्रणात आहे. आणि आता मुंबईमध्ये देखील आपण पाहतोय की पाण्याचा निचरा होतोय. BMC आणि आपलं स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट, रेल्वे, NDRF सगळे एक टीम म्हणून काम करतायत आणि सगळीकडेच जवळपास आता गैरसोय मोठ्या प्रमाणावर रेल्वे प्रवाशांची झाली आहे, कारण रेल्वे ट्रॅकवरच पाणी आलेलं आहे. पण आता ते ट्रॅकवरचं पाणी हळूहळू कमी होते. पंपाचे आपले सर्व पंप एकदम पूर्ण पॉवरने चाललेले आहेत. त्यामुळे हे रेल्वे जी सुरू आहे, फास्ट रेल्वे पण चालू झाली आहे. आता फक्त हार्बर रेल्वे जी आहे, हार्बर लेन, ती आता चालू होईल. त्यामुळे मला वाटतं रेल्वेचे प्रवासी तुम्ही अधिकाऱ्यांशी बोललात, त्यांना काही सूचना दिलात आणि मुंबईकरांना काय आव्हान कराल, कारण का अनेक मुंबईकर हे ठिकठिकाणी अडकून सुद्धा पडलेले आहेत. याच्यामध्ये एवढे ज्या ठिकाणी रेल्वे बंद पडल्यामुळे अडकले त्यांना BST आणि STच्या आपल्या सेवा ज्या आहेत त्या देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर आता गरजेशिवाय या ठिकाणी बाहेर येणं नागरिकांनी टाळावं. आता हे सर्व पाण्याचा निचरा होईपर्यंत थोडी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. विरोधकांकडनं टीका केली जाते सीएम साहेब ज्या पद्धतीने आपण शाळेलाही सुट्टी दिली, कारण कुठेही काही दुर्घटना होऊ नये म्हणून. सर्व मुंबईतले मेनहोल जे आहेत ते सगळे BMC त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. आणि जे काय वॉटर लॉगिंगचे जिथले स्पॉट आहेत त्या ठिकाणी BMCने मोठे हाय प्रेशरचे पंप लावलेले. त्या पंपावर विरोधकांकडनं टीका केली जाते या सगळ्याच्या बाबतीत, त्याकडे कसं बघताय? कारण का नाही, आता आहे ना, आता ह्याच्यात राजकारण करण्याची वेळ नाही आहे. आता आपल्याला मदत केली पाहिजे लोकांना. राजकारण करायला खूप विषय असतात. आता याच्यामध्ये रात्री 267 मिलीमीटर पाऊस पडला. 65 ml पडल्यानंतरच पाणी जलमय होऊन जातं सगळं. आता 267 ते 300 ml पाऊस पडलेला आहे. त्यामुळे याच्यामुळे एकदम पाऊस पडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण याच्यातून सुधारणा होते. सर्व टीम एकत्र काम करतायत. नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यांनी असं सांगितलं की संपूर्ण टीम जी आहे ही एकत्रित काम करते आणि सगळ्या परिस्थितीवरती नियंत्रण आहे, अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चरणसह विशाल पाटील, TV9 मराठी.